अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांनी आवर्जून करा ही कामे, घरात सुख शांती भरभराट येईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्याच आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट नांदो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 19 एप्रिलला अक्षय तृतीया आलेली आहे. अक्षय तृतीया जिला अखात तीज असेही म्हणतात, हिंदू धर्मग्रंथानुसार एक शुभ दिवस आहे. या सणाच्या दिवशी भगवान विष्णू, भगवान गणेश आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते किंवा परशुराम जयंती म्हणून हे ओळखली जाते. हा दिवस हा हिंदू आणि जैन धर्माच्या अनुयायांद्वारे साजरा केला जाणारा एक अत्यंत शुभ प्रसंग आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात म्हणजे चंद्राच्या वाढत्या कलेत येणारा या सणाला विशेष महत्त्व आहे. संस्कृतीमधील अक्षय या शब्दाचा अर्थ अनंत किंवा शाश्वत असा होतो, जो या दिवसाची संबंधित असलेल्या अमर्याद भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. व्यवसाय सुरू करणे, नवीन नोकरी स्वीकारणे किंवा नवीन निवासस्थानी स्थलांतर करणे यासारखे नवनवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा एक शुभ काळ मानला जातो. या व्यतिरिक्त जीवनात प्रगती करत असताना आपल्या दिवंगत पूर्वजांचा आदर करण्याची आणि त्यांचे स्मरण करण्याची आठवण करून देतो. काहीतरी नवीन सुरू करण्याच्या बाबतीत हा दिवस सर्वोत्तम दिवसापैकी एक मानला जातो. या निमित्ताने लोक सोने, चांदी यांसारखे मौल्यवान धातू खरेदी करतात, कारण यामुळे कुटुंबात समृद्धी आणि सुलभता येते असा विश्वास आहे. या प्रसंगी लोक आपल्या दिवंगत प्रियजनांना आदरांजली वाहतात. येथे 19 एप्रिलला रविवारी अक्षय तृतीया आहे आणि या दिवशी तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल, पण ही एक चूक अजिबात करायची नाही. बऱ्याच लोकांना माहिती नसेल की ही चूक कोणती आहे आणि या दिवशी काय करावे, काय करू नये याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यंदा 19 एप्रिल रोजी रविवार अक्षय तृतीया आहे आणि या दिवशी या अक्षय तृतीया तिथीचा प्रारंभ 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 तृतीय तिथी ही समाप्त होणार आहे. मात्र यंदा 19 तारखेलाच अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. बघा, अक्षय तृतीया साजरी करताना या गोष्टी लक्षात ठेवा. महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यात थोडे का होईना गंगाजल टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायचे आहे. तुम्हाला अंघोळीनंतर आपलं मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. दारात सडा रांगोळी काढायची आहे. घरदार आपलं स्वच्छ करून घ्यायचं. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा. दाराशी लहान का होईना पण रांगोळी काढाच. उंबरठ्यावरती पूजा करून घ्या आणि उंबरठ्यावर एक वस्तू ठेवा, ती म्हणजे मातीची पंती. त्या पंतेत मूठभर तांदूळ ठेवा आणि त्यावर 2 लवंगा ठेवा, 2 कापराच्या वड्या ठेवा आणि उंबरठ्यावर कोपरा जो आहे तो तसेच त्या कोपऱ्यामध्ये दिवसभर ठेवून द्या. तिथेच तशाच त्या पंथीमध्ये त्या राहू द्या. संध्याकाळी दिवे लागणीला ते तांदूळ आणि जो कापूर ठेवलेला आहे लवंगासोबत त्या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहे. माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोला आणि त्या वस्तू उंबरठ्यावरच जाळायच्या आहेत. तुम्हाला सोन्यासारखे अनुभव येतील. त्याचबरोबर या दिवशी सकाळी गॅसच्या शेगडीची पूजा आवर्जून करायची आहे. आंब्याचे तोरण दारावर जरूर लावायचं आहे. आणि आता आंब्याचे तोरण लावताना काय करायचं आहे बघा. महिलांनो, 5 आंब्याची पाने घ्या, 11 किंवा 21 घ्या. 2 स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. प्रत्येक आंब्याच्या पानाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लक्ष्मी नारायणाचा मंत्र जपा आणि प्रत्येक आंब्याच्या पानाला हळदी कुंकूचा बोट लावायचा आहे आणि मग ती आंब्याची फांदी किंवा आंब्याचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे. मुख्य दरवाजावरती ओल्या हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर गॅस शेगडीच्या भिंतीवर आपल्या मुख्य देवघराजवळ एक स्वस्तिक काढा. तुम्ही तिजोरीवरील स्वस्तिक काढा. जिथे तुमच्या लक्ष्मीवर्धक गोष्टी ठेवल्या आहेत तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. मग तुम्ही हळदीने काढा किंवा हळदी कुंकू एकत्र करून काढू शकता. त्यामध्ये तुम्हाला गुलाबजल टाकून हे स्वस्तिक काढायचं आहे आणि लक्ष्मीनारायणाचा मंत्र जपा आणि मग स्वस्तिक काढा. यामुळे माता लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होते.
तसेच या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची विष्णू सहस्त्रनामावली ही सेवा आवर्जून 1 वेळा किंवा 11 वेळा नक्की करा. व्यंकटेश स्तोत्र पठण करता आलं पाहिजे. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, पण आवर्जून करा. जमलं नाही तर यूट्यूबवर लावून बघा. तुमच्या कुलस्वामीचा जो टाक असेल, फोटो असेल, देवी आईला हळदी कुंकू मार्जन करा. या दिवशी आवर्जून ह्या गोष्टी कराच. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला देवी देवतांना छान या दिवशी अभिषेक करायचा आहे. पंचामृताने करा, गाईच्या दुधाने करा. थोडं केशर असेल तर दुधात केशर टाका. केशर मिश्रित दुधाने आवर्जून लक्ष्मीनारायणाला, गणपती बाप्पांना, जेवढे देवी देवता तुमच्याकडे असतील, मूर्ती असतील, तेवढ्यांवरती केशर मिश्रित दूध याने अभिषेक करा. माता अन्नपूर्णेला देवघरात स्थापन करताना छान असं वाटीभर तांदूळ घ्या. त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करा. अन्नपूर्णा मातेला ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः असा मंत्र जपा. सकाळी देवघरात सुद्धा एक अखंड दिवा लावा आणि तो विझणार नाही याची काळजी घ्या. देवघराशिवाय देवा आणि तुळशीजवळ हा दिवा लावा. एक दिवा मुख्य दरवाजापाशी लावा. प्रत्येक दिव्यामध्ये 2 लवंगा टाकून द्या. तसेच दिव्यात 1 कापराची वडी टाका. चिमूटभर हळद टाका. देवघरातील दिव्यात पण, तुळशीजवळ पण, मुख्य दाराशी सुद्धा आणि दिव्यामध्ये ही सेवा करताना लक्ष्मीनारायणाचा मंत्र जपा. आणि एक पितृदेवतांच्या नावाने दक्षिण दिशेकडे देखील आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला काळे तीळ हे टाकायचे आहेत, इतर वस्तू टाकायच्या नाहीत. तसेच अक्षय तृतीयेला देवघरात वाटीभर धने आणि एखादा गुळाचा खडा किंवा साखर, वाटीभर धने, गूळ माता लक्ष्मीसमोर तो नैवेद्य दाखवायचा आहे. पुरणपोळीचा नैवेद्य किंवा इतर गोडाधोडाचा नैवेद्य दाखवत असाल तरी पण तो नैवेद्य दाखवल्यावरती सुद्धा वाटीभर धने, गूळ किंवा साखर याचा नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर दाखवायचा आहे. आयुष्यभर तुमच्या घरात धनधान्य, ऐश्वर, सुख, संपत्ती कशाचीही कमी पडणार नाही. म्हणूनच वाटीभर धने आणि साखर हा नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर दाखवायचा आहे. या दिवशी थोडेसे धने आपल्या कुंडीत जरूर पेरून घ्या आणि त्याची जी कोथिंबीर उगवेल ती तुम्हाला जेवणात प्रसाद स्वरूपात घ्यायचे आहे. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, आंब्याचा नैवेद्य तर सगळ्यांच्याच घरामध्ये होतोच. काही ठिकाणी तर अक्षय तृतीयापासून आंबा खाल्ला जातो. आधी देवांना नैवेद्य दाखवला जातो, पितरांना नैवेद्य दाखवला जातो, गाईला नैवेद्य दाखवला जातो आणि मग आंबा खायला सुरुवात करतात. बघा, आपल्याला आपल्या कर्माची फळे आपल्या कर्मानुसार मिळत असतात. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करायला देखील विसरू नका. या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि आपली चांगली कृती त्यामध्ये वाढ देखील होत असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडी दान करू शकता. फक्त ती भांडी रिकामी दान करू नका, ही नेहमी लक्षात ठेवा. त्यामध्ये पाणी किंवा साखर धान्य भरून तुम्ही हे भांडे दान करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढरे वस्तूचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. यामध्ये तुम्ही दूध, दही, साखर, खीर, शंख, पांढरी कपडे इत्यादी वस्तूंचे दान करू शकता. यामुळे प्रत्येक व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होतात आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती देखील मजबूत होते. तसेच काही वस्तू दान केल्याने व्यक्तीला पुण्य देखील प्राप्त होते. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पूर्वजांच्या नावाने गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान, पैसे आणि कपडे इत्यादी देखील दान करू शकता. असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी ब्राह्मणासाठी जेवणाची व्यवस्था करावी. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे सुद्धा खूप चांगले मानले जाते. तसेच मंदिरात फळे आणि प्रामुख्याने गोड अन्नाचे दान करावे. शक्य असल्यास हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण रुग्णांना फळे, पाणी किंवा मिठाई वाटप नक्कीच करावे. त्याचप्रमाणे मंदिरात पूजेचे साहित्य, उदाहरणार्थ घंटा, पूजेची थाळी अर्पण करू शकता. विद्वान व्यक्तींनी धार्मिक पुस्तके भेट दिल्यास गुरु प्रसन्न होतो. त्याचबरोबर या दिवशी आपल्या आईवडिलांचा आणि आपल्याला आशीर्वाद घ्यावा. मोठ्यांचा आशीर्वाद घेणे या दिवशी विशेष फलदायी ठरत असते. थोडक्यात सांगायचं तर मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्यास आपल्याला पुण्याची प्राप्ती होते.
याशिवाय या दिवशी धनसंपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेला वाटीमध्ये मीठ घेऊन त्याची पूजा अवश्य करावी. तुम्ही काचेची वाटी किंवा चिनी मातेची वाटी घ्या. त्यामध्ये मीठ भरा आणि मीठ जाड असेल, काळं मीठ असेल, बारीक असेल, जे काही तुम्ही वापरत असाल मीठ, ते त्या वाटीमध्ये भरा आणि पूजा नक्की करा. त्याच्यासोबतच तुम्ही फूल आणि त्यावरती हळद कुंकू लावू शकता. अक्षय तृतीयेला तुम्ही मिठाची पूजा अवश्य करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून ते मीठ तुम्ही एकदा स्वयंपाकघरामध्ये वापरा किंवा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. तेच मीठ तुम्ही थोडं थोडं करून लादी पोसण्यासाठी नक्कीच वापरली तरी चालेल. अशा अनेक घरातील नकारात्मकता नष्ट होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंची ज्यावेळेस तुम्ही पूजा कराल त्यावेळेस विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. म्हणूनच पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाचा प्रसाद त्यांना अर्पण करू शकता. या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देखील जाऊ शकता. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला सुद्धा तुम्ही पितरांसाठी दानधर्म करा. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला तुम्ही पितरांचे स्मरण करून दान करू शकता किंवा शिधा सुद्धा तुम्ही देऊ शकता. तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गुप्तदान, जे तुम्हाला शक्य असेल तसे पैसे दान करा किंवा तुम्ही जे पितरांसाठी सेवा करायची आहे ती केली तरी देखील चालते. बघा, आपण पितरांसाठी आपण स्वयंपाक करतो, त्यामध्ये कोणकोणते पदार्थ वापरायचे किंवा बनवायचे. तर काही ठिकाणी फक्त पुरणपोळीचाच नैवेद्य अक्षय तृतीयेला दाखवला जातो, पण काही ठिकाणी पितरांसाठी स्वयंपाक बनवला जातो. पितरांच्या स्वयंपाकामध्ये आवर्जून तांदळाची खीर ही सगळीकडे बनवली जाते. त्यानंतर उडदाचे वडे, आळूचे वडी बनवली जाते, बटाट्याची भाजी बनवली जाते, भेंडीची भाजी बनवली जाते. पितरांच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण विरहित जेवण बनवायचे असते. कांदा लसूण वापरायचा नसतो आणि हे जेवण पितरांसाठी बनवायचे असते. आणि पितरांच्या स्वयंपाकामध्ये शेवगा, वांगी किंवा गाजर या 3 भाज्यांचा वापर मात्र अजिबात करायचा नसतो. पितृभोजन होईपर्यंत घरातील सर्वांनी, तुमच्या घरातील जर पितृभोजन असतील तर सर्वांनी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत उपवास करायचा आहे. हे काही आपण पितरांसाठी जेवण बनवतो ती गोष्ट करायची नसती आणि स्वयंपाक बनवताना चवसुद्धा आपल्याला त्याची घ्यायची नसते. पितरांसाठी जो स्वयंपाक करत असतो त्याच्याबद्दल वाईट बोलणे किंवा पितरांचं नाव घेऊन रडणं अशा गोष्टी या दिवशी करायच्या नसतात. भले तुम्ही कोणाकडे जेवायला गेला, पितृ म्हणून जेवायला गेला, आपल्या घरी जरी कोणाला जेवण करायला तुम्ही बोलवलं तरी त्या पितरांना जेवण झाल्यावर सुद्धा नावे ठेवू नका. पितरांसाठी आपण नैवेद्य बनवतो त्यावेळेस आपण ताट बनवतो, समोर नैवेद्य दाखवण्यासाठी ते ताट ठेवतो. त्यावेळेला आपण पाण्याने चौकोन भरीव न करता पाण्याने आपल्याला गोल करायचा आहे, चौकोन करायचा नाही, त्याखाली गोल करायचा आहे आणि त्यावर मग हे ताट ठेवायचं आहे. नैवेद्याचे बनवते तेव्हा तुम्हाला ठेवायचं असतं, नैवेद्य दाखवताना उलट पाणी फिरवायचं असतं. जर आपण देवासाठी सगळ्या गोष्टी करतो त्याचबरोबर उलट सगळ्या गोष्टी आपल्याला पितरांसाठी करायच्या असतात. पितरांसाठी जेवण ताट हे शक्य झालं तर 99% तुम्हाला मिळालं तर केळीच्या पानावर सुद्धा हे ताट तुम्ही करू शकता. केळीच्या पानावर जेव्हा आपण जेवण वाढतो तर त्यावेळेला केळीच्या पानाच्या मध्यभागी सुरुवातीला आपल्याला शुद्ध गाईचे तूप चमचाभर टाकून मग त्यावरती भात ठेवायचा आणि त्यावरती वरण वाढायचं. अक्षय म्हणजे कधी न संपणारी, अखंड टिकणारी. या दिवशी केलेली पूजा, दानधर्म हे अक्षय टिकून राहतं, कधी संपत नाही. म्हणून या तिथीला आपण जे शक्य असेल त्या सेवा थोड्या का होईना अवश्य दान करावं, सेवा कराव्यात. त्यामुळे बऱ्याच अशा पितृदोषातल्या अडचणीसुद्धा दूर होतात आणि पितृ आपले शांत होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. या दिवशी तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो, देवाची पूजा झाल्यानंतर दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान 1 दिवस दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे आणि तुम्ही सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून बसून घ्यायचा आहे आणि एक वेळ का होईना पितृस्तोत्र हात जोडून पठण करायचं आहे. ज्यांना पठण करता येतं त्यांनी करा, ज्यांना येत नाही त्यांनी यूट्यूबवरती लावून दिलं तरी चालेल. तसेच तुळशीजवळ अखंड दिवा लावा.
अक्षय तृतीयाला मुख्य दाराशी एक दिवा पितरांसाठी दक्षिणेला तोंड करून लावा. बघा, पितृदोष नावाला सुद्धा तुमच्या घरामध्ये उरणार नाही. आणि मग बघा कसे सोन्यासारखे दिवस तुम्हाला येतील. अक्षय तृतीयेला कावळ्याला सुद्धा घास द्यायचा आहे. साधा दहीभात ठेवला तरी चालेल, परंतु कावळ्याला या दिवशी अचानक आवश्यक आहे हा दहीभात. त्याचबरोबर घराजवळ गाय असेल, गाईला सुद्धा ताजी चपाती द्या, पुरणाची पोळी करून द्या. अक्षय तृतीयेच्या दिवशी या सर्वांना अवश्य नैवेद्य द्या. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.